नाव श्रेया चंद्रशेखर खळे, इयत्ता 4ची विद्यार्थिनी। आज मी तुम्हाला गुरु शिष्य कथा सांगणार आहे। एके दिवशी काय झाले, गुरु द्रोणाचार्य व त्यांचे शिष्य कौरव आणि पांडव जंगलातून चालले होते आणि अचानक त्यांना त्यांच्या वाटेत एक कुत्रा दिसला आणि तो कुत्रा त्यांच्यावर जोरजोरात भुंकायला लागला। पहिल्या वेळी सगळ्यांनी दुर्लक्ष केले। शेवटी तो कुत्राच ना, आणि ते परत पुढे चालत गेले आणि ते चालत गेले तेव्हा तो परत कुत्रा आला आणि त्यांच्यावर परत जोरजोरात भुंकायला लागला। या सगळ्यांना त्रास होऊ लागला। अचानक काय झाले, एका दिशेने सपासप येऊन त्या कुत्र्याच्या तोंडात येऊन बसले व त्या कुत्र्याचा पूर्णपणे आवाज बंद झाला। गुरु द्रोणाचार्यांना काय म्हटले की या कुत्र्याला लागले असे समजून गुरु द्रोणाचार्य त्या कुत्र्याजवळ गेले व त्याच्या तोंडातील एक एक बाण हळूहळू काढू लागले आणि ते काढत असताना ते पाहतात तर काय, त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो। ते बाण अशा अचूक पद्धतीने मारले होते की त्या कुत्र्याला जराही इजा झाली नाही किंवा रक्त आलं नाही। हे पाहून गुरु द्रोणाचार्यांना आश्चर्य वाटले आणि ते इकडे तिकडे पाहू लागले, कोणी बारे मारले हे बाण। आणि ते पाहत असताना अचानक त्यांच्या समोर एक मुलगा येऊन उभा राहिला। तो दुसरा कोणी नसून एक महान शिष्य होता, एकलव्य। गुरु द्रोणाचार्यांना त्यांनी प्रणाम केले व गुरु द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, अरे मुला, तुझे नाव काय आणि एवढी अद्भुत धनुर्विद्या तू कुठून शिकली? यावर एकलव्य म्हणाला, गुरु द्रोणाचार्य, माझे नाव एकलव्य आहे आणि मी ही एवढी अद्भुत धनुर्विद्या, मी लहान असताना मला धनुर्विद्या शिकायची खूप इच्छा होती, पण मला ते काही कारणाने शिकता आले नाही। मी तेव्हा थोडाफार हिरमुसलो, पण मी तेव्हाच मनाशी ठरवले होते मी धनुर्विद्या शिकणार तर गुरु द्रोणाचार्यांकडूनच शिकणार, असे मी मनाशी ठरवले होते। आणि तेव्हापासून मी तुम्हाला माझा गुरु मानला होता। मी परत जंगलात गेल्यानंतर तिथे तुमचा एक चिखलाचा पुतळा तयार केला व तो झाडापाशी ठेवला। मी तिकडे रोज येऊन धनुर्विद्येचा सराव करायचो। गुरु द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, बरं, हे सगळं तर ठीक आहे, पण आम्ही थोडी ना पाहिले आमच्या डोळ्याने तुझी एवढी अद्भुत धनुर्विद्या। यावर एकलव्याने आपल्या मागून बाण काढला व ते सरळ फुलाच्या झाडापाशी सोडला। आपण हार कसे होतो त्यामध्ये एक एक फूल होऊ लागली आणि ते सरळ जाऊन गुरु द्रोणाचार्यांच्या मूर्तीजवळ पडले। हे पाहून तिथल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला आशीर्वाद दिले व कौरव आणि पांडवला म्हणाले, धनुर्विद्या हवी तर एकलव्यासारखीच हवी। महान शिष्य म्हणून एकलव्य हे नाव अख्ख्या भारतात प्रसिद्ध